सूरज, अरे आता तरी कळलं का आम्ही राणा भाऊजींना संकट घ्या असं का म्हणत होतो ते? कळलं की तुझं डोसकं 10 वर्ष पुढे पळतंय. काय बी करा ह्याच्यातनं जोडीव मला. गाव पेटलंय बाहेर, कावलं तर हाडं राहायची नाही जागावर. हे बघ सूरज, तू आता नुसतं गप राहा. समजा राणा भाऊजींवर आणि त्या कल्पेश्वर ढकलून द्यायचंय आपण. हे बघ, तू जर मधी पडलास तर कंप्लीट दानीला जाशील एवढं मात्र लक्षात ठेव. राणा भाऊजींना काय कुणी काही बोलायचं नाही, पण तू मात्र दातखिळ बसल्यासारखा गप राहा बाबा. राणा भाऊजींना कसं समजून सांगायचं ते आम्ही बघतो. चालतंय की चालतंय. आणि त्या कल्पेश मामाचं काय? तुला काय अजून बी त्याचाच पुळ काय होय? तुझं तू बघ की, त्याचा काय राडा घालायचा तू घालल. हे बघ, तू नको काळजी करू. आंबा काय येड लागला का काय तुम्हासनी? जीव घेतो का काय बिचारायचा? बिचारा कंचांगण वाटतोय बिचारा. एक नंबरचा फामट्या यो फामट्या. काय केलं यानं? काय केलं राणादा? तुम्हाच नाही ठाव नाही असं होईल का? अहो राणादा, आपल्या काळ्याला इश घातलं इश या भामट्यानं. या भामट्याला तर मारायलाच पाहिजे. मारा रे याला, मारा. असं कसं मारायचं? ते कसं म्हणजे? अरे पाहुणे ते गावचा आपल्या पाहुणा सैतान आहे सैतान. हे चला मारा नाही. काय मारा मारा मारा? अहो का मी आरती करायला घ्यायची. पॉलिटिक खत देऊन आमचं पिकाचं नुकसान केलं. पिकाचं जाऊ दे हो, पण जमीन खराब झाली त्याचं काय बाप भरून देणार आहे? त्यांनी मुद्दामून केलंय का हे? हो, खतांवर इश काढलं आमच्या शेतात. कुणी बळजबरी केली होती का? आणि आपलं गावठी खत सोडून तुम्हाला कुणी सांगितलं होतं हे खत वापरायला? म्हणून पुरी सांगितलं. अव ते काय ते खोटं करतं का? ते तुमचंच आहे ना? हो त्यांनाच आहे ना तुमचे हे. राणादा, खताचा शुभारंभ तुम्हीच केला असा ना? व जाहिरात बी तुम्हीच केली सा. आता तुम्ही हायसा म्हटलं आम्ही काय बोलणार? मी आता काय पण बोललं तर हे लोक माझा जीव घेऊन टाकेल बाबा. तूच काहीतरी बघ प्लीज. पाहुण्यांकडनं चूक झाली, हवं तर मी माफी मागतो आणि हा इशे सोडून द्या. सोडून द्या? राणादा, हे तुम्ही सांगताय? अहो, आमच्या काळ्या आईचा आईनं घात केलाय. राणादा, तुझ्यावर आमचा लय विश्वास होता, पण राणादा तू आमचा विश्वासघात केला असता. आमचा विश्वासघात केला असता. आमचा विश्वासघात केला असता राणादा. बस. अंजली, राणाजींनी कोणाचाही विश्वासघात केला नाही. तुम्ही कोणीच त्यांना नीट ओळखूच शकला नाही. ज्या माणसावर तुमचा आजपर्यंत एवढा विश्वास होता त्यालाच आज तुम्ही विश्वासघाती म्हणताय. बाई, तुम्हाला आमच्या भावना कळायच्या नाहीत. अहो, ही जमीन आमची आई आहे. जमीन जशी तुमची आई आहे ना, तशी राणाजींची ही आईच आहे. अंजलीबाई, थांबा राणाजी, तुम्ही बोलत नाहीयेत ना, तर मला बोलू दे. तुमच्या जमिनीचं जे नुकसान झालंय ना, त्याला जबाबदार राणाजी नाहीये. हा सगळा दोष माझ्या या मित्राचा आहे. तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोल. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, पण राणाजींबद्दल कुणीही एक शब्दही वाईट बोलणार नाही. आई, आम्ही राणादाबद्दल काय बोलणार नाही, पण त्यांनी या भामट्याला आमच्या हवाली केलं पाहिजे. सोडणार नाही आम्ही त्याला. सोडणार नाही आम्ही त्याला. अजिबात नाही. तुमचं जे काय नुकसान झालं असेल
हे मी भरून देईन, पण पाहुण्याच्या केसाला धक्का बी लागू देणार नाही मी. अहो पण राणादा, एकदा सांगितलं ना व उद्या आता घरला जावा, बाकीचं नंतर ना बघू. जावा. चला रे. अंजली सॉरी. तुला किती वेळा बजावलं होतं मी राणाजींचा गैरफायदा घेऊ नकोस म्हणून, तरी सुद्धा तू. मैत्री काय असते हे समजण्याची तुझी लायकीच नाही. जा आणि यापुढे तुझं तोंड नाही दाखवू नकोस. यांना लई मार बसलाय, आधी घरला जाऊन मलमपट्टी. अजिबात नाही. हा आत्ताच्या आत्ता इथून गेला पाहिजे. घरी यायची याची लायकीच नाही. अहो, असं म्हणू नका, दोस्त आहेत ते. राणाजी एक शब्दही बोलू नका तू. हे सगळं माझ्यामुळे होतंय. हा माझा मित्र आहे म्हणून तुम्ही आज याला फेवर केलं आणि आता हे नाही. नकोच. मीच हे गाव सोडून जाते. मी असेल तर हे असंच चालत राहील. हो अंजली बाई, अहो ऐका की. अंजली बाई, अंजली बाई, अहो ऐका की. काही ऐकायचं नाहीये मला. चूक झाली माझ्याकडनं. नाही, माझीच चूक आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणशीला तसं. दोघांची बी चूक आहे. झाली की नाही फिटमपाट. हो पण गाव सोडून कशाला निघालाय? कारण मी इथे असेपर्यंत तुम्ही हे असंच वागत राहा. हो, पण मी केलं काय एवढं? काय केलं? मागच्या वेळी त्या शिवाप्पाला बेदम मारलं होतं आणि परवा कोल्हापूरला येते. तुमच्यासाठी केलं मी. का? मी सांगितलं होतं करायला. अहो, सांगायला पाहिजे का? कर्तव्य माझं ते. तुमच्या बाजूने उभं राहायला नको का? तेच. तुम्ही का माझ्या बाजूने उभं राहताय? का म्हणजे? ते तुम्ही मागं आमच्या घराला जेवायला आलता तर तुम्ही माझ्या बाजूने उभं राहिलात, आणि आता मगाशी समजा गावासमोर तुम्ही माझी बाजू घेतली. ते काय मी सांगितलं होतोय तुम्हाला? सांगायला कशाला पाहिजे? ते माझं कर्तव्य होतं. पण तुम्ही हे सगळं कशा करता करताय? मला माझ्यामुळे तुमचं नुकसान झालेलं नकोय. कसलं नुकसान? माझ्यामुळे तुम्ही कुस्ती हरलात, माझ्यामुळे तुमच्या भावाशी भांडलात, हे सगळं नुकसान असतं रे. हो, समजा ऐकायला म्हणून तुम्ही समजा ठरवणार काय? खोटं काय मग त्यात? माझ्यासाठी तुम्ही जरा जास्तच मऊ होत. मला तुमचा खरेपणा आवडतो, पण आज तुम्ही तोच खरेपणा लपवला. माझ्यासाठी मारामाऱ्या करता, माझ्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होतो, माझ्यामुळे तुमची तालीम चुकते, हे सगळं मला माहिती. असं का करता तुम्ही? माझं ऐकून तरी घ्या. काही बोलू नका. मी तुमची दोस्त आहे म्हणून तुम्ही मला कायम मदत करता, पण तीच मदत मला तुम्हाला नाही करता आली. तुमच्यासाठी लग्नाची योग्य साथीदार कोण असेल हे कसं ओळखायचं हे नाही सांगता आलं मला. तुम्हाला डोळे बंद केल्यावर मी का दिसते हेही नाही सांगता आलं मला. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम क्रिएट होतात. मी काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या. समजा तुमचंच लावलंय. तुम्हाला काय सांगायचंय मला माहिती, पण दोस्त 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 म्हणून अजून किती समजून घेणार आहात मला? पण दोस्ताला समजून घ्यायला पाहिजे की. पण बरकतजी साहेबराव हे तर माझ्या आधीपासूनचे तुमचे मित्र. खरं तर माझ्यापेक्षा जास्त अधिकार त्यांचा तुमच्यावर. मग आता तुम्ही त्यांना वेळ द्या. त्यांना देणार आहे की, पण तुम्हाला बी देतो की जरा. नाही, नको. मला नकोय आता तुमचा वेळ. तुमचं हे दोस्तीचं प्रेम आता नकोय मला. मग लग्नाचं प्रेम घ्या. लग्नाचं प्रेम घ्या.
म्हणाला? ते तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर अंजलीबाई. अरे अरे राणा हे काय? अरे काय चाललंय तुझं? अरे अरे पागल झालायस काय? काय झालंय? काय सांगू मर्दा, लई घाबरल्यागत झालंय बघ. ब्या जायच ना मनातनं. कसलं ब्या? तू सांगितलं समजा सांगितलं मी अंजलीबाईंना. वा रे वा माझ्या पट्ट्या, एक नंबर. काय काय म्हणाले बाई? काय नाही, नुसतं बघत होत्या. नुसतं बघत होत्या? प्रेमानं का खुन्नस देत होता रे? माहित नाही. अरे लई घाम फुटलेला मला. मी न बघताच कल्टी मारली तिकडनं. हे आता काय खरं नाही रे माझं. जीव लई घाबरे घुबरे झालंय बघ. अरे अरे खुळ्या टाळट्याच्या ऐक. अरे घाबरायला काय झालं? अरे तू सांगितलेलं समजा पाटक बाईसनी पसंत आहे. हा तुला कसं माहित? हे बघ, तू तिथनं पळ काढलास तर पाटक बाईने तुला काय चप्पल फिकून मारले काय? नाही. आणि मग बाट खाल्लास. आता आता पुढची पायरी. हा आता कसली पुढची पायरी? हे बघे, तू समजा सांगितलेलं मी केलंय. आता नकर बाबा, डॉल्बीच्या वर धडधड वाजायला छातीत. अरे वाजू दे पागल. अरे आता हे फक्त सांगितलेस, आता तसं वागायला नको तुला. म्हणजे कसं? हे बघ ध्यान से सुन. तू पाटकबाईला सांगितलेस ना माझं लग्नाचं प्रेम आहे म्हणून. मग आता तुला तसं वागायला नको. म्हणजे कसं वागायचं? पाटकबाईंना पहिल्यापेक्षा जास्त बोलायचं, त्यांना फिरायला घेऊन जायचं, पिक्चरला घेऊन जायचं, फुलं द्यायची आणि कापड दागिनं हे गिफ्ट म्हणून द्यायचं. अरे रात्र रात्रभर त्यांच्याबरोबर फोनवर बोलायचं
आणि ए थांब 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 ये आता ये नवीन काय सांगायला रे तू तर ये बघ ये असली नसती झंगट माझ्या मागे लावू नकोस हा अरे 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 झेंगट कसले त्यात अरे प्रेमात पडल्यावर हे समजा करायला लागतं हे बघ नंतर जर पाट्याबाई रुसून बसल्या तर मला नको सांगू हा नसं कसं एक बार बोललो ना प्रेमात पडल्यावर हे समजा करायला लागते उघडच आहे समज मी काय म्हणतो हा? बर का हा बोल की तुझ्या वाटणीची समधी काम मी करतो माझ्या वाटणीचं हे समजा तू कर की अरे खुल्या टाळक्याच्या प्रेम कोणी केले तू काय मी मी मग तुलाच करायला लागणार नाही समजा नाही नाही अरे मला नाही वाटत हे समजा मला जमल अरे पहिल्यांदा असं होतंय एकदा सवय झाली की समजा नीट होते तू गोदात का आणि मोठ्या साहेबांनी सगळं सांगून टाक शहाणा आहेस त्यांना कशाला सांगायचं अरे आता शादी करायची मग त्यांना सांगाय नको वय ए मी लगीन बिगीन काय करणार नाही अरे राणा आता लग्नाचं प्रेम आहे म्हणून सांगितले मग शादी तो करणंच पडेगा ना कैसाठी करना पडेगा अरे ब्रह्मचारी आहे मी हट अरे ए राणा अरे अरे ऐक की तो विचार पाटकबाईनं सांगण्याच्या आधी करायला पाहिजे होतास आता काय उपयोग हे बघ आता मी सांगतोय तसं करायला लागते बघ तुला तू भरीला पडलंस आणि आता कल्टी मारलाय सोय हे बघे मी बी सांगून ठेवतोय ही असली झेंगट मला काय जपणार नाहीत हा मी एक काम करतो आता परत अंजलीबाईंकडे जातो आणि त्यांना सांगून टाकतो की हे लगीन बिगीन मला काय जमणार नाही आपलं अरे अरे राणा मर्दा माझ्या भावा अरे आयुष्यात पहिल्यांदा एवढं शाण्यासारखं वागायलाय एवढा चांगला रस्ता मिळतोय नाही नका म्हणू रग हे बघ मी सांगते तसं कर नाही तर उगाच खातील बुट्टीभर माती काय हो हा कल्पेश असा अचानक कसा काय निघून गेला जाताना काही बोलला सुद्धा नाही आपल्याशी नीट हिंदू माझ्या कानावर आलंय की त्याने गावात काहीतरी मोठा घोळ घातलाय घोळ कसला घोळ माहित नाही आता अंजली आली की तिलाच विचारूया तिचीच तर वाट पाहतोय ना का उशीर झालाय काही कळत नाही तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर अंजलीबाई